कधीकधी प्रेम हरत नाही. प्रेम करणारी माणसं हरतात. कारण त्यांच्यामध्ये प्रेमापेक्षा मोठी एक भिंत उभी असते. जात आणि धर्माची. ही गोष्ट आहे दोन अशा माणसांची ज्यांना वाटत होतं की प्रेमापुढे जात, पात, धर्म काहीच मोठं नाही. दोघेही जात मानत नव्हते. दोघेही धर्माच्या भिंतींना महत्त्व देत नव्हते. एक दिवस त्यांची भेट झाली आणि नकळत त्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेम इतकं वाढलं की त्यांनी एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहिलं. ज्या देवळात त्यांची पहिली भेट झाली होती त्याच देवासमोर त्यांनी एकमेकांना साथ देण्याच्या शपथा घेतल्या. दिवस जात होते. जसं पावसाने कोरड्या शेताला हिरवंगार करून टाकावं तसंच त्यांचं प्रेमही दिवसेंदिवस बहरत होतं. पण प्रत्येक प्रेमकथेची परीक्षा घेणारा एक क्षण येतो. एक दिवस तिच्यासाठी लग्नाचं स्थळ आलं. घरच्यांचा निर्णय जवळजवळ ठरला होता. तिनं घाईघाईनं त्याला फोन केला आणि रडत रडत सगळं सांगितलं. आता शपथांची वेळ नव्हती, निर्णय घेण्याची वेळ होती. दोघांनी ठरवलं घर सोडायचं. एक ठरलेली वेळ, एक ठरलेलं ठिकाण आणि त्यानुसार ती मध्यरात्री बाहेर मुसळधार पाऊस सुरू असताना घरातून निघाली. मनात एकच विश्वास होता, तो नक्की येईल. ती स्टेशनवर पोचली. 1 तास गेला, 2 तास गेले, रात्र सरली, पण तो आला नाही. तिने वाट पाहिली, पण 24 तास उलटून गेले तरी तिला न्यायला कोणीच आलं नाही. आणि नंतर जे समोर आलं ते कदाचित तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. ज्यानं जात मानत नाही असं सांगितलं होतं त्यानं शेवटी जात पाहून माघार घेतली. आणि जिनं त्याच्यासाठी समाज, घर आणि सगळं सोडण्याची तयारी केली होती तिनं मात्र त्याच्यासाठी स्वतःची जात सोडली होती. एका क्षणात प्रेम हरलं नव्हतं, पण प्रेमावरचा विश्वास हरला होता. आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त त्या दोघांचा नाही. हा प्रश्न तुमचा आहे, माझा आहे आणि आपल्या संपूर्ण समाजाचा आहे. खरंच जात आणि धर्माच्या या भिंती आपण कधी तोडणार? प्रेम करणाऱ्या दोन माणसांपेक्षा त्यांची जात मोठी कधीपासून झाली? आजची पिढी बदलते असं आपण म्हणतो, पण खरंच बदलतेय का? हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा. अशाच विचार करायला भाग पाडणाऱ्या कथा आणि वास्तवासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.